गौतम अदानी आणि अदानी समूहाला मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण सेबीने अदानी समूहावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत असं म्हटलंय। तसंच सेबीने गौतम अदानी, राजेश अदानी, अदानी पोर्ट आणि अदानी पॉवर या सगळ्यांविरोधात दंड किंवा कारवाईची शक्यता सुद्धा नाकारलेली आहे। आणि या संदर्भात अदानी यांनी ट्विट केलेलं आहे, एक्सपोज केली आपण पाहूया। सखोल चौकशीनंतर सेबीने आम्ही नेहमीच सांगत असलेल्या गोष्टीची पुष्टी केली आहे। पुन्हा एकदा सिद्ध केले की हिंडनबर्गचे दावे निराधार होते। पारदर्शकता आणि सचोटीने नेहमीच अदानी समूहाची व्याख्या केली आहे। या फसव्या आणि प्रेरित अहवालामुळे ज्या गुंतवणूकदारांनी पैसे गमावले त्यांच्या वेदना आम्हाला मनापासून जाणवतात। खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांनी देशाची माफी मागावी। भारताच्या संस्थांप्रती, भारताच्या लोकांप्रती आणि राष्ट्र उभारणीप्रती आमची वचनबद्धता आढळ आहे। सत्यमेव जयते, जय हिंद अशा आशयाची एक्सपोस्ट अदानी यांनी केलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती कर आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, बऱ्याच काळापासून हे प्रकरण आपण पाहतोय, हिंडनबर्ग प्रकरण। त्या प्रकरणामध्ये अदानी आता निर्दोष आहेत, मात्र त्यांनीही केलेली एक्सपोज आणि जे सेबीने 2 तपशील दिलेले आहेत त्या तपशिलांमध्ये सेबीने नेमकं काय म्हटलंय? खरं तर 24 जानेवारी 2023 हे प्रकरण आहे। हिंडनबर्ग नावाची एका रिसर्च कंपनीने अदानी समूहावरती अत्यंत विश्वासघाताचे आरोप केले होते। त्याला आता सेबी मधून क्लीन चिट मिळाली आहे। हिंडनबर्गच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं की अदानी समूहाच्या ज्या काही कंपन्या एडी क्रॉप एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड याच्याद्वारे एडी क्रॉप अदानी प्रायव्हेट लिमिटेडला अनडिक्लोज नावचं लोन दिलं होतं। त्याच्यामध्ये अदानी पोर्ट्स, अदानी पॉवर यासारख्या कंपन्या आहेत आणि त्या कंपन्यांचा पैसा हा विविध वेगळ्या पद्धतीने ट्रान्सफर केल्याच्या अशा पद्धतीचे हा आरोप होते। मात्र या सगळ्या याच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयात देखील हे प्रकरण गेलं होतं। त्याच्यानंतर सेबीने या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले। त्यानुसार आता हिंडनबर्ग जे रिसर्च समिती होती त्यांनी तर मधल्या काळामध्ये त्यांची कंपनी देखील बंद केलेली आहे। त्याच दरम्यान आता हा सेबीचा हा रिपोर्ट आलेला आहे। या अहवालामध्ये अदानी ग्रुप समूहाला क्लीन चिट देण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीने अदानी ग्रुपवरती हिंडनबर्गने स्टॉक मॅनिप्युलेशन आणि इनसाइडर ट्रेडिंगचे गंभीर आरोप केले होते, त्या सर्व आरोपातून त्यांची आता आणि हेच आरोप निराधार होते हे यामधून स्पष्ट सुद्धा झालेलं आहे। उद्योगपती अदानी यांनी सुद्धा अशी एक्सपोजद्वारे प्रतिक्रिया दिली आहे। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।